बऱ्याचदा असं म्हटलं जातं की स्त्रीचं ऐकून कोणीच घेत नाही, पण ती जी कंडिशन आहे किंवा ती जी बाब आहे ती फक्त स्त्रियांच्याच बाबतीत नाहीये. ऐकून घ्यायला पाहिजे तर ते सगळ्यांचंच ऐकून घ्यायला पाहिजे. मग ते एखादं लहान मूल असेल, एखादं वयात आलेलं मूल असेल, एखादी स्त्री असेल, एखादा पुरुष असेल किंवा एखादे म्हातारे व्यक्ती असतील, कोणाचंही, अगदी कोणाचंही. बरं, इथे जेंडर बायस पाहिजे का, स्त्री आणि पुरुष असं नाही. एक माणूस म्हणून आपण सगळ्यांचंच ऐकून घेऊ शकतो. तुम्ही जर आजूबाजूचे पाळीव प्राणी बघितले असतील तर एखादा पाळीव प्राणी तुम्हाला बघून तुम्ही घरात येतात आणि घरी आल्यानंतर तो पाळीव प्राणी तुमच्या जवळ येतो. त्या पाळीव प्राण्याला सुद्धा भूक असते की तुम्ही त्याच्याकडे बघावं, तुम्ही त्याचं काहीतरी ऐकून घ्यावं. बरेच पाळीव प्राण्यांचे पालक असे त्यांचे प्रसंग सांगतात की आमच्या टॉमीला ना किंवा आमच्या मनीला ना मी कोणाशी बोललेलं चालतच नाही. तर ते प्राण्यांचं सुद्धा अगदी नैसर्गिक वर्तन आहे, ते माणसांचं का नसावं बरं? म्हणजे स्त्री म्हणूनच ऐकून घ्यायला पाहिजे असंही नाही, पुरुष म्हणून ऐकून घ्यायला पाहिजे असंच नाही. बऱ्याचदा असं म्हटलं जातं की स्त्रीचं ऐकून कोणीच घेत नाही, पण ती जी कंडिशन आहे किंवा ती जी बाब आहे ती फक्त स्त्रियांच्याच बाबतीत नाहीये. ऐकून घ्यायला पाहिजे तर ते सगळ्यांचंच ऐकून घ्यायला पाहिजे. मग ते एखादं लहान मूल असेल, एखादं वयात आलेलं मूल असेल, एखादी स्त्री असेल, एखादा पुरुष असेल किंवा एखादे म्हातारे व्यक्ती असतील, कोणाचंही, अगदी कोणाचंही. बरं, इथे जेंडर बायस पाहिजे का, स्त्री आणि पुरुष असं नाही. एक माणूस म्हणून आपण सगळ्यांचंच ऐकून घेऊ शकतो. तुम्ही जर आजूबाजूचे पाळीव प्राणी बघितले असतील तर एखादा पाळीव प्राणी तुम्हाला बघून तुम्ही घरात येतात आणि घरी आल्यानंतर तो पाळीव प्राणी तुमच्या जवळ येतो. त्या पाळीव प्राण्याला सुद्धा भूक असते की तुम्ही त्याच्याकडे बघावं, तुम्ही त्याचं काहीतरी ऐकून घ्यावं. बरेच पाळीव प्राण्यांचे पालक असे त्यांचे प्रसंग सांगतात की आमच्या टॉमीला ना किंवा आमच्या मनीला ना मी कोणाशी बोललेलं चालतच नाही. तर ते प्राण्यांचं सुद्धा अगदी नैसर्गिक वर्तन आहे, ते माणसांचं का नसावं बरं? म्हणजे स्त्री म्हणूनच ऐकून घ्यायला पाहिजे असंही नाही, पुरुष म्हणून ऐकून घ्यायला पाहिजे असंच नाही.